पी-सी-ओ-डी झाला म्हणजे आई होता येणार नाही का? हॅलो, नमस्कार. मी डॉक्टर प्रियांका. पी-सी-ओ-डी झाला म्हणजे आई होता येणार नाही हा अत्यंत चुकीचा गैरसमज आहे. सगळ्यात पहिल्यांदा समजून घेऊया पी-सी-ओ-डी म्हणजे काय? पी-सी-ओ-डी म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीज, पी-सी-ओ-डी. आता हा कशामुळे होतो तर हार्मोनल इम्बॅलन्समुळे आणि यामध्ये काय होतं तर जी आपली ओव्हरी असते म्हणजेच अंडाशय असतं त्यामध्ये सिस्ट तयार होतात, छोट्या-छोट्या गाठी तयार होतात आणि त्यामुळेच पिरियड्स इर्रेग्युलर राहतात. बऱ्याच वेळेला काही लोकांमध्ये ते ॲब्सेंट देखील राहतात म्हणजे पिरियड्स येतही नाहीत. अशा कंडिशनमध्ये लगेच विचार केला जातो, की आता हिला पिरियड्स येत नाहीत म्हणजे हिला बाळ होणार नाही का? तर ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे किंवा चुकीची माहिती आहे. पी-सी-ओ-डी हा पूर्णपणे ट्रीटेबल डिसीज आहे. म्हणजे तुम्ही त्याला क्युअर करू शकता. आता यामध्ये काय होतं, पी-सी-ओ-डीमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वजन वाढतं, त्याचबरोबर फेशियल हेअर्स वाढतात, त्याचबरोबर मान काळी. माझ्याकडे एक पी-सी-ओ-डी असणारी केस होती, ज्यामध्ये त्या मुलीला फक्त आणि फक्त 1 महिने मी व्यायाम करायला सांगितला आणि त्या व्यायामामुळे तिला जी तिचे इर्रेग्युलर पिरियड्स होते, फेशियल हेअर येत होते, वजन अननेसेसरी वाढत होतं, हे सगळं कमी होऊन तिला आता नॉर्मल रेग्युलर पिरियड्स यायला लागलेत. हे फक्त जस्ट योगामुळे म्हणजे मी फक्त योगा रिकमेंड केला. तिला सगळ्या हार्मोनल टॅबलेट्स बंद करायला सांगितल्या आणि 1 महिना फक्त तिला स्वतःवरती फोकस करायला सांगितलं आणि व्यायाम करायला सांगितला आणि त्याचा परिणाम असा झाला, की तिला रेग्युलर पिरियड्स येऊ लागले, वजनही खूप वाढलेलं होतं, ते सुद्धा कमी झालं. तर पी-सी-ओ-डी हा नक्कीच ट्रीटेबल आहे. त्यामुळे याच्या बाबतीत होणारे जे गैरसमज आहेत, जसं की आई होता येणार नाही, तर हे अत्यंत चुकीचं आहे. पी-सी-ओ-डी हा ट्रीटेबल असल्यामुळे तुम्ही आई हे होऊ शकता.